अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहता ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीकरिता मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले। यावेळी ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले। राज्यभरात आलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे। अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या राजनापूर खिनखिनी येथील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यात प्रमुख मागणीसाठी आक्रमकपणे आंदोलन केले। जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न होत यावेळी मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, नुकसान भरपाई म्हणून मराठवाड्याच्या धर्तीवर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे। एवढं आहे की आमच्या राजनापूर खिनखिनी परिसरात, सैदापूर परिसरात आमच्या जामठी मंडळामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिन्ही महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, परंतु कुठल्याच प्रकारचा सर्वे आमचा झाला नाही। तो सर्वे व्हावा, आम्हाला नुकसान भरपाई भेटावी। आमच्या शेतामध्ये अजूनही पाणी आहे, अधिकारी वर्गाने येऊन पाहावं, आम्हाला रोजगार हमी मजुरी द्यावी, आमच्या सोयाबीनला हमी भाव द्यावा आणि आम्हाला जे नुकसान भरपाई आहे ते मराठवाड्याच्या धर्तीवर द्यावी अशी आमची रोखठोक मागणी आहे। या रोखठोक मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला चाललो आणि आम्ही तिथंच ठिय्या देणार आहोत, तिथून उठणार नाही, कारण की आमचं नुकसानच तेवढं झालेलं आहे। मायबाप सरकार आम्ही आकांतानं पाहतो, आमचे डोळे पाहतो आम्ही जर खोटे बोलत असेल तर आमच्या जर हाल अपेष्ट आहेत, आम्ही जर जगाचे अन्नदाते पोचतो, आम्ही सगळ्या जगाला अन्न पिकवतो, जर आमचेच हाल हे आहेत तर मग तुम्ही शासन कशासाठी चालवता? म्हणून शासनाला मागणी आहे की आम्हाला मराठवाड्याच्या धर्तीवर नुकसान भेटावं, मराठवाड्याच्या धर्तीवर एकरी 50,000 रुपये नुकसान आम्हाला भेटावं ही आमची अपेक्षा सरकारकडून।